नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे रव्याचा केक. रव्याचा केक करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एका बाउलमध्ये आपण दही घालून घेऊ. आता हे दही चांगलं फेटून घेऊ. आता यामध्ये तूप घालून घेऊ. इथे तुम्ही तुपाच्या ऐवजी बटर किंवा तेलाचा वापरही करू शकता. आता हे पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊ. आता यामध्ये पिठी साखर घालून घेऊ. ही अर्धा कप पिठी साखर आहे. आता यामध्ये अर्धा कपच मिल्क पावडर घालून घेऊ. आणि चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये हा 1 कप रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचा आहे. यामध्ये थोडं दूध मिक्स करत जायचं आहे. जसं लागेल तसं दूध आपण इथे वापरायचं आहे. हे 1 कप दूध घेतलेलं आहे. त्याच्यातलं अर्ध दूध आपण आधी टाकून घेऊ आणि नंतर जसं लागेल तसं घालून घेऊ. आता यामध्ये पाव कप मैदा घालून घेऊ. पुन्हा दूध ऍड करू. हे सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने फेटायचं. आता हे आपण 10 ते 15 मिनिटं असंच झाकून ठेवून देऊ. आज आपण केक कुकरमध्ये करणार आहे. कुकरमध्ये करायच्या आधी कुकरची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे. आणि केक हे कुकर आपल्याला 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घ्यायचा आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपण आता हा गरम करायला ठेवून देऊ. ज्या भांड्यात केक करायचा आहे त्या भांड्याला आता आपण तूप लावून घेऊ. म्हणजे ते तूप लावल्यामुळे केक चिकटत नाही.
थोडासा मैदा याच्यावर भुरभुरून घ्यायचा. आता 15 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा बॅटर चांगलं एकजीव करून घेऊ. असं घट्ट झालेलं आहे. याच्यात थोडंसं दूध अजून ॲड करू. आता यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालून घेऊ 1 टीस्पून. आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. आता यामध्ये पाव टीस्पून बेकिंग सोडा आणि पाव टीस्पून बेकिंग पावडर आपण याच्यात घालून घेऊ. आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊ. आता या केकच्या भांड्यामध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊ. एकदा भांडं टॅप करून घेऊ. आता याच्यावर आपण बदामाचे काप घालून घेऊ सगळीकडे. आणि आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवून देऊ. आता कुकर आपला चांगला तापलेला आहे. आपण या कुकरमध्ये हे भांडं ठेवून देऊ. कुकर तापलेला आहे. भांडं सावकाश ठेवायचं. आणि आता कुकरचं झाकण आपण लावून घेऊ. आणि 35 ते 40 मिनिटांपर्यंत किंवा केक बेक होईपर्यंत आपण हा केक बेक करून घेऊ. आता 45 मिनिटांनंतर आपण केक आपला झाला आहे की नाही बघून घेऊ. त्याच्यामध्ये टूथपिक घालून बघू. क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक बेक झालेला आहे चांगला. आता आपण गॅस बंद करून देऊ. हा केक आपण पूर्ण थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर भांड्यातून आपण बाहेर काढून घेऊ. आता आपला केक पूर्ण थंड झालेला आहे. आता आपण हा बाहेर काढून घेऊ. सगळ्यात आधी असं साईडने पूर्ण काढून घ्यायचं. आता आपण हा असा उलटवून घेऊ. आपला केक पूर्ण थंड झालेला आहे. आता हा तुम्हाला मी कापून दाखवते. आपला मस्त स्पॉन्जी असा रवा केक तयार झालेला आहे.